उपवासात केली जाणारी साबुदाण्याची खिचडी आज मी तुमका दाखवते। आता ही उद्या आषाढी एकादशी असते तेव्हा आता ही खिचडी करा। आता ही मी सकाळी नाश्ता करते ना, आम्ही जेव्हा उपवासात खिचडी करतो तेव्हा आम्ही कोथिंबीर वापरतो नाही आणि साध्या मिठाऐवजी सैंधव मीठ वापरतो, पण आज मी नाश्त्यासाठी करते त्यामुळे मी कोथिंबीर वापरतले। आता इकडे सामान काय, तर इकडे मी 1.5 वाटी साबुदाणे रात्री भिजवून घेतले आणि ह्याच्यामध्ये वरती पाणी इथपर्यंत भिजवून घ्यायचे आणि आता हे अशा प्रकारे छान फुलून आले, म्हणजे शिजूक वेळ लागणार नाही। मग 3 मिरचे तुकडे करून घेतले, कढीपत्त्याची पानं आणि जिरा फोडणीसाठी, थोडीशी साखर चवीसाठी, खोबरा आणि कोथिंबीर वरून घालण्यासाठी आणि थोडा शेंगदाण्याचा कूट। आता खिचडी फोडणी टाकूया। आता मी इकडे घेतले कढई, त्याच्यात घातले तूप, तुम्ही तेल पण वापरू शकतात, पण तुपात केलेली खिचडी जास्त चांगली लागतात। आता आपण त्याच्यात घालूया जिरा। जिरा चांगला फुलला की त्याच्यात कढीपत्त्याची पानं, मग घालायचे मिरचीचे तुकडे, मिरचीचे तुकडे चांगले परतवून घ्यायचे। आता या मिरचीच्या तुकड्यांबरोबर तुम्ही बटाट्याचे पातळ कापा करून त्याच्यात टाकू शकता किंवा शेवटी बटाटो उकडून त्याचे फोडी पण मिक्स करू शकता, पण मी इकडे बटाटो घेतले नाही, नुसते मिरचे टाकले। आता मिरचे चांगले भाजले की त्याच्यात घालायचे हे साबुदाणे आणि परतायचे। मग साखर, शेंगदाण्याचा कूट आणि चवीप्रमाणे मीठ, आणि सगळं मिक्स करून घ्यायचा आणि झाकण ठेवून मंद गॅसवर 10 मिनिटं शिजवून द्यायचं। आता 10 मिनिटं झाली, आता आपण उघडून बघूया। आता ही खिचडी अशी ट्रान्सपरंट होईल साबुदाणे, म्हणजे ही शिजली। आता त्याच्यामध्ये आपण घालूया ओला खोबरा आणि कोथिंबीर आणि ढवळून द्यायची। तर अशा प्रकारे ही साबुदाण्याची खिचडी तुम्ही एकादशीत करा। अशी ही अतिशय सोप्या पद्धतीने साबुदाण्याची खिचडी तुम्ही करून बघा। आता पुढे श्रावण महिना पण होता, तर श्रावण महिन्यामध्ये सुद्धा एखाद्या उपवासाच्या दिवशी तुम्ही करू शकता। तर ही रेसिपी आवडली असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।